रत्नागिरीच्या खेडमधील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। या शाळेची सीबीएसई संलग्नता रद्द करण्यात यावी अशी मागणी सीबीएसईच्या पुणे विभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। शाळेच्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र नसल्यासह विविध गंभीर आरोप या निवेदनातून करण्यात आले आहेत। रोटरी प्रतिष्ठान खेड संचलित रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलची सीबीएसई संलग्नता रद्द करण्याची मागणी सदानंद महादलिंग जंगम यांनी 11 ऑगस्ट रोजी सीबीएसईच्या पुणे प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे याबाबत निवेदन दिले आहे। वसतिगृहाच्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र नसताना तिचा वापर केला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। तसेच संबंधित बांधकाम आणि परवानग्यांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा देखील करण्यात आला आहे। विशेष म्हणजे वसतिगृहाबाबत प्रांत अधिकाऱ्यांनी आदेश काढल्यानंतर संस्थेकडून अपर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे अपील करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे। भोगवटा प्रमाणपत्राशिवाय इमारतीचा वापर करणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर असल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे। या प्रकरणाचा मुद्दा विधान परिषदेत देखील उपस्थित झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। विधान परिषद सदस्य ॲडव्होकेट अनिल परब यांनी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संबंधित शाळेच्या शासन मान्यता आणि परवानगीबाबत माहिती सभागृहात दिल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे। रोटरी प्रतिष्ठानने बोगस कागदपत्रांच्या आधारे सीबीएसईची संलग्नता मिळवल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। शाळा शासनाच्या परवानगी विना चालवली जात असल्याचा दावा करत विद्यार्थ्यांना ज्या इमारतीत बसवलं जात आहे ती सुरक्षित आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। या सर्व आरोपांची सीबीएसईने सखोल चौकशी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलची संलग्नता रद्द करावी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। मात्र या निवेदनातील आरोपांबाबत रोटरी प्रतिष्ठान खेड किंवा शाळा प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। त्यामुळे संबंधितांची बाजू देखील महत्त्वाची ठरणार आहे। Thank you.